नमस्कार, गौरी फॅशन डिझायनरमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपण नेटपासून फ्लावर कसं बनवायचं हे बघायचं आहे आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. सगळ्यात अगोदर या प्रकारचं नेट आपण जे फ्लावर ड्रॉ करून घेतले त्यावरती बॉल पिनच्या सहाय्याने फिक्स करून घ्यायचं. व्यवस्थित असं हे नेट जे आहे त्यावर ते आपल्याला या फ्लावरवरती फिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर जो जरी थ्रेड आहे त्या जरी थ्रेडनी या फ्लावरवरती चेन स्टिच टाकून घ्यायच्या. नेटच्या वरच्या साईडनी बरोबर आपल्याला हे फ्लावरचं आपण ड्रॉ केलेलं कसं आहे ते दिसते. तर बरोबर त्या फ्लावरवरती आपल्याला ही चेन स्टिच टाकून घ्यायची. पूर्ण फ्लावरवरती आपल्याला सेम असे चेन स्टिच टाकून घ्यायची आहे. चेन स्टिच टाकताना नेहमी आपली जी 14 नंबरची सुई आहे तीच यूज करायची. तुम्ही जर चेन स्टिच कशी करायची हे जरा शिकला नसाल तर गौरी फॅशन डिझायनर या चॅनलवरती आपण बेसिकपासून आरी वर्क कसं करायचं, चेन स्टिच कशी करायची हे सर्व व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. तर तुम्ही गौरी फॅशन डिझायनर या चॅनलवरती जाऊन हे व्हिडिओ बघू शकता. त्याचबरोबर जर चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करा, जेणेकरून काय होईल पुढील जे येणारे व्हिडिओ आहेत ते तुम्हाला बघायला भेटतील. यानंतर पूर्ण चेन स्टिच टाकून झाल्यानंतर शेवटी एंड नॉट देऊन घ्यायची. यानंतर हे जे नेट आहे ते या प्रकारे घ्यायचं. त्यानंतर जो जरी थ्रेड आहे त्या जरी थ्रेडनी इथं आपल्याला गाठ देऊन घ्यायच्यात. या प्रकारे पॅक करून घ्यायचं जरी थ्रेडनी.
यानंतर हे जे वरचं नेट आहे ते कटरच्या साहाय्याने कट करून टाकायचं, कारण की एवढं वरती नेट आपल्याला नाही पाहिजे, आणि त्यासाठी ते कट करून टाकायचं, थोडंसंच ठेवायचं. त्यानंतर हे जे नेट आहे थोडंसं वरती राहिले, तर त्यावरती आपल्याला मणी टाकून घ्यायचे. मणी टाकताना साधी सुईच यूज करा. साध्या सुईच्या साहाय्याने हे आपल्याला मणी टाकून घ्यायचे. इथे मी गोल्डन कलरचे मणी घेतलेत, थोडे मोठ्या साईजचेच घेतलेत. अगोदर बघायचं दुसऱ्या साईडपर्यंत आपल्याला हे मणी टाकायचे, तर किती मणी बसतील त्यामध्ये, तर तो जेवढा आकार आहे वरती त्या आकारानुसार हे मणी आपल्याला टाकून घ्यायचेत. मी तर 5 मणी टाकून घेतलेत. तुमच्या फ्लावरवरती जेवढे मणी बसतील तेवढे टाकून घ्या. या प्रकारची जी डिझाईन बनवली आपण, जे फ्लावर बनवले नेटपासून, तर हे फ्लावर ड्रेसवरती लावण्यासाठी, तसंच ब्लाऊजवरती पण कट करून आपण याला लावू शकतो. त्याचबरोबर असंच जर बाहीवरती किंवा ब्लाऊजवरती बनवलं तरी पण खूप छान वर्क वाटतं. या प्रकारे आपलं सुंदर असं फ्लावर तयार करून झालंय.